जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कोणी तुणी काढल कोणी तू हसत रहा तू वळू नको ना नको कर तू माहेरी पुज पुज होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची मला न राहवलं नाही म्हटलं बाकी कोणाला नको फक्त इंदूला सांगूया. बाई काय सांगताय? हो ना. खरं की काय? काय नाही आजकालची मुलं पटकन लग्न का नाही करत? काय आपल्या वेळी असं नव्हतं हो की नाही वहिनी? म्हणजे आपल्या नवऱ्याबरोबरचे संवाद डोळ्यातूनच चालायचे हो की नाही? हो तर काय. हो तर काय. आता येऊ द्या श्रीला चांगला कान पिळणार आहे आणि विचारणार आहे त्याला काय चाललंय सगळं. नको नको इंदू नको असं नको करू. पण का? आईंनी सांगितलंय ना. हो ताईंनी सांगितल्यावर आपण काय बोलणार? अगं काय झालं इंदू? श्री मोठा झाला वहिनी माझ्या पायाला घट्ट मिठी मारून मोठी आई जाऊ नकोस ना असं म्हणणारा श्री आठवतो हो मला. इंदू आवर स्वतःला. हो आणि हा आपल्यात हे जे काही बोलणं झालं ना ते कोणालाही सांगू नकोस. कोणाला सांगू नको का सांगू नको काय नाही सांगणार म्हण. हा हा नाही सांगणार. हा पण कुणालाच नाही सांगायचं. नाही बरं नाही सांगणार कोणाला. काय बाई मुलं तरी म्हणजे परस्पर लग्नच ठरवून नाही आला म्हणजे मिळवली. परस्पर लग्न? काय सायलीनी आणि श्रीनी परस्पर लग्न ठरवलं? बघा ना मलाही असंच आश्चर्य वाटलं होतं. नाही पण श्री असं काही करेल असं खरं वाटत नाही मला. हो मलाही नाही खरं वाटत आहे. पण तू तुझ्या कानाने ऐकलंयस ना नीट? हो नर्मदा बहिणींनी सांगितलेलं मी माझ्या कानाने ऐकलंय. हा आता नर्मदा वहिनींनी सांगितलं म्हणजे खरंच असणार. म्हणजे कदाचित शरयू किंवा सरू काही म्हणाले असते तर मी नसता विश्वास ठेवला. पण श्रीची गाडी ना जरा जास्त जोरात चालली. त्याला लगाम घालायला हवा. त्याच्या सख्या हत्येचं त्याच्या समोर उदाहरण असताना तो असं कसं वागू शकतो? आपल्याला मुलगी नीट पारखून पाहायला हवी आधी. हा मी आजच बोलते श्रीशी. हा हा नाही श्रीशी बोलायचं नाहीये. का? का काय तसंच ठरलंय ना. म्हणजे नर्मदा वहिनीने तसं सांगितलंय. कमाल आहे बाबा. नाही पण नर्मदा वहिनीने सांगितलं म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणार ना. हा पण हे सगळं खरं आहे ना? हो अगदी 100 नंबरी सोनं. वहिनी तुला 100% खरं असं म्हणायचंय का? हा 100% सोनं आपलं 100% खरं असंच म्हणायचंय. बेबी वंस कुणाला सांगू नका हा. आणि हे मी तुम्हाला सांगितलंय हे तर अजिबात कुणाला सांगू नका. अगं जर मी हे कोणाला सांगणारच नसेन तर हे कुणी सांगितलंय हा प्रश्न निर्माण होणार आहे का? अगं बाई खरंच कुठेच प्रश्न निर्माण होणार आहे. पण वंस आपल्या सगळ्यात ना तुमचं डोकं एकदम सुपीक आहे. असू दे उगाच साखर पेरणी नको. मी नाही सांगणार हा श्रीला. पण परस्पर लग्न ठरवलं हे जरा अतिच आहे. अगं आई इथपर्यंत येऊन पोहोचलंय सगळं. काय? हो श्रीने परस्पर लग्न ठरवलं. तुला कोणी सांगितलं? नाही ते महत्वाचं नाहीये. मला काय कळलं हे महत्वाचं आहे. श्रीना सांगितलं का तुला? नाही मग अगं घरातनच कळलं मला. पण त्यांनी म्हणे एकमेकांना आय लव्ह यू म्हटलं आणि परस्पर लग्नही ठरवलंय. काय झालं? हे बघ तुला जे काही कळलंय ना ते खरं नाहीये. खरी बातमी काय आहे मला माहित आहे. काय खरं?
ते वेळ आल्यानंतर सांगेन. आता का नाही सांगतच पण? कारण मला मुलगी आणि सुना वेगळ्या नाहीये, सगळ्यांना एकदमच कळेल. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. श्री असलं काही करणार नाही, आणि त्याने केलंच तर आपल्याला मान्य आहेच ना. आपण त्याला आशीर्वाद देऊ. अगं पण श्री खूप घाई करतोय असं नाही का वाटायचं तुला आई? हे बघ, त्या मुलीला त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तिचे विचार काय आहेत हे जाणून घ्यायला हवं. त्याचं आयुष्य त्याला जगू दे ना. अगं आई, पण घाईघाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. चुकल्याशिवाय तो शिकणार कसा? आई, तुला कळत कसं नाहीये ग? काही चुका आयुष्यभर भोगाव्या लागतात. हे बघ आई, आपण त्याला सावध केलं पाहिजे. हे बघ, श्री ज्या मुलीला पसंत करेल तिच्याशी लग्न केल्याचा त्याला अजिबात पश्चाताप होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, श्री हुशार आहे, विचारी आहे, संयमी आहे. आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे ना. आणि त्याचा निर्णय होईपर्यंत आपण त्याला वेळही दिला पाहिजे. ह्यालाच तर कुटुंब म्हणतात. अगं आई, पण मी हे बघ, आता काहीही बोलू नकोस. श्री जेव्हा आपल्याला सांगेल ना तेव्हा आपण बघू. हाय मनीष, आहेस कुठे? नवीन नोकरी ना. तुझं काय? माझं काय, जुनच. पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे तुझा, हे खरं आहे? हो. जान्हवी, ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत ते प्रश्न का विचारतोस? बरोबर, पण मला तुझा हा निर्णय अजिबात पटलेला नाहीये. आता तुला या विषयावर बोलायचंच नाहीये, सो नको बोलूयात. चिडलायस? दुसऱ्या विषयावर बोलूयात. तुम्ही मुलं जरा वेड्यासारखीच असता. म्हणजे? तो एक तसला. तो कोण? अरे मी तुला बोलले होते ना, तो बस स्टॉपवर भेटला होता. हा, तू बोलली होतीस असं काहीतरी. आता नेमकं काय बोलली होतीस ते मला आठवत नाहीये, पण त्या दिवशी तू खूप खुश होतीस. अरे त्याने मला खूप हसवलं होतं त्या दिवशी. त्याचं काय? आपल्यासारखीच परिस्थिती आहे त्याची. मला वाटतं आपल्यापेक्षाही खालची परिस्थिती असेल. अरे त्या दिवशी त्याच्याकडे छत्रीच नव्हती, तर मी त्याला नवीन छत्री दिली. तर आज आला होता छत्री परत करायला. आता कोणीतरी प्रेमाने आपल्याला गिफ्ट दिलंय, तर ते परत करतात का? मला म्हणाला मी नाही ठेवू शकत. बरं, नंतर म्हणाला आता तुझ्या लग्नात मीही तुला गिफ्ट देणार, ते तुला घ्यावं लागेल. एवढं बोलून लग्नाला तो येणारच नाहीये. कारण विचारलं तर म्हणाला मला शक्य नाही. हा, कदाचित बिझी असेल तो त्या दिवशी. कुठल्या दिवशी? अरे लग्नाची तारीख ठरलीये कुठे अजून? मग बिझी असायचा प्रश्न कुठे येतो? मी विचारणार होते खरं त्याला, पण तेवढ्यात माझी बस आली, मग मी गेले. काय झालं? असं का पाहतोयस? तुझ्या त्या बस स्टॉप फ्रेंडला एकदा भेटायला हवं. प्लीज भेट, तुला खूप आवडेल. खूप फनी येतो. तुला आवडतो? हा, छान आहे. वेड लागलाय का तुला मनीष? त्याच्याबद्दल बोलताना तुझा चेहरा कधी बघितलायस? म्हणजे? त्याच्याबद्दल जेव्हा बोलतेस तेव्हा खूप सुंदर दिसतेस तू. मनीष प्लीज, माझं लग्न ठरलंय हे मी विसरत नाहीये, आणि ते तूही विसरू नकोस. मग तुझ्या मनात काहीच नाहीये तर एवढा राग काय येतोय? ह्याच्या पुढे मी तुला काही सांगणारच नाहीये. गुड नाईट. अगं, मी मस्करी करत होतो. आय एम सॉरी. बाय. जान्हवी ऐक. अगं ऐक, तुझ्या घरी जे झालंय तेच सांगायला आलो होतो मी. काय गरज होती असले रिकामटेकडे उद्योग करून घ्यायची म्हणते मी. उद्या काही कमी जास्त झालं असतं तर? तुम्हाला ना एकट्याला घरात सोडून जाण्याची आता काही सोय राहिलेली नाहीये. कधी काय कराल त्याचा काही नेमच नाहीये. म्हणून म्हणते ऑपरेशन करून घ्या, पण वर मलाच टोमणे मारत बसता तुम्ही. आज जर काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं ते? काय झालं बाबा? काय केलं? मी आणि आई बाहेर गेलो होतो नेमके. घेतलं स्टूल, चढले स्टूलावर. काय तर म्हणे मायावरची ट्रंक काढायची. पण ही ट्रंक यांना उचलता येणार आहे का? नाही ना. अगं तोल गेला आणि बाबा काही झालं नाही. आलो मी तेवढ्यात. सावरलाय पडता पडता. पडला असतात ना, भुगा झाला असता गुडघ्याचा. पिंट्या, अगं पण मी म्हणते गरज आहे का हे असलं काही करायची? केवढ्याला पडलं असतं हे आपल्याला? बाबा
चुकलो. कशासाठी ट्रंक काढत होते ते विचार तरी त्यांना. मी कित्येकदा विचारलं पण मला काही सांगितलेलं नाहीये. हे एवढं मोठाला कुलूप लावलंय त्याला. काय तू पण आई मला सांगायचं ना. यासली कुलप मला उघडता येतात क्लिपने. पिंट्या, हा आता ओरडते काय यार ताई. उघडता येतात तर उघडता येतात. हो, दरोडे घालायची हुशारी आहे. हो बाबा आता बोर करू नका प्लीज. पिंट्या, तू सारखं सारखं त्यालाच काय ग ओरडतेस. तो खरं तेच सांगतोय ना. त्याला काय काय येतं तेच सांगतोय तो. हो, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तुझ्या या अति लाडामुळे एक दिवस पश्चाताप करायची वेळ येणार आहे बघ तू. तुम्हाला ना त्याचं काही चांगलं झालेलं बघवणारच नाहीये. त्याचा गळा घ्या जवळ आणि आवळा असा, म्हणजे मग तुमच्या जीवाला शांती मिळेल. नाही या बाबा, आजच मी तुम्हाला पडता पडता वाचवलंय. निदान त्याला तरी जागा. पिंट्या, ए, 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 ए. अरे बाबाला सांभाळ. पिंट्या, मी काय म्हणते, आता तरी सांगताय का काय डबोलं ठेवलंय त्या ट्रंकेत ते. पाय ठणकतोय माझा, मी पडतोय जरा. श्री, आम्हाला अत्यानंद महाराजांनी सांगितलंय तुझ्या आयुष्यात काहीतरी मस्त घडतंय. माझ्या आयुष्यात छे कुठे काय काय नाही. तर आम्हाला अंतर्ज्ञानाने कळलंय सगळं. अगं मावशी, खरंच असं काही नाहीये. बर ठीक. मला सांग, फोन मध्ये एवढा टक लावून काय बघत होतास? हे मी मला गिफ्ट घ्यायचंय कोणासाठी तरी. काय झालं? आनंद. आम्हाला आनंद झाला. कशाचा? तू गिफ्ट घेणार आहेस ना त्याचा. म्हणून त्याचा एवढा आनंद झाला? आम्हाला एवढाच होतो. बरं मला सांग, काय घेणार आहेस गिफ्ट? नाही सुचत अजून काही. कुणासाठी घेणार आहेस गिफ्ट? आहे कोणीतरी. आहे कुणीतरी. कोण आहे? आजी? आजी आजीसाठी नाही. नाही. आईला? नाही. आमच्यापैकी कुणी? नाही नाही. ऑफिस मधलं कुणी? छे छे. घरच्यांपैकी कोणी नाही. ऑफिस मध्ये सुद्धा कुणासाठी नाही. नाही. मग कोणासाठी घेतोयस गिफ्ट? आहे कोणीतरी. आहे एक कुणीतरी. आम्हाला माहितीये कुणासाठी गिफ्ट घेतोस ते. मारू नकोस ना. आम्हाला माहितीये कोण आहे ते. मारू नकोस. तुम्हाला कसं माहित असेल? अरे आम्हाला कसं माहिती असेल. नाही बावट रे, काही बोलते. हे बघा, तुम्हाला माहित असण्याचा काही प्रश्नच नाहीये. मला तिला लग्नाचं गिफ्ट द्यायचंय. लग्न ठरलं? हो ठरलं. अरे आम्हाला सांगायचंच तरी. पण त्याने काय फरक पडणार आहे? हा बरोबर आहे. काय फरक पडणार आहे? मी बीबी राजी तर काय करेगा आपला तो. हा गप ग. अरे आम्ही आया आहोत ना तुझ्या. आम्हाला सांगायचंच तरी. मी तुम्हाला सांगायला हवं होतं. ऑफकोर्स श्री. मग हे काय, मी आता सांगतोय ना तुम्हाला. मला तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचंय. आता सांगतोय. हा बरं, काय ठरलं? काय घेणार आहेस गिफ्ट? नाही सुचत आहे ना. कपडे घेऊ नकोस. आणि हे बघ, चपला लिपस्टिक असलं काही नको. शोभेच्या वस्तू नको घेऊस. परफ्यूम नको. नको. अरे, हे नको ते नको. मी काय घेऊ ते सांगा. एखादा दागिना घे ना, सोन्याचा. दागिना? हा, लग्नाचं गिफ्ट म्हणजे असंच काहीतरी द्यायला पाहिजे ना. म्हणजे बांगड्या, नेकलेस, इयरिंग्स. हा. आर यू शुअर? ऑफकोर्स. मी असं करतो, मी रूम मध्ये जातो, फ्रेश होतो आणि इंटरनेटवर सर्च मारतो. हा.
बाबा चला तेल लाव. बाबा बाबा मी इकडे आहे बाळा. काय करताय? ही महामाया फोन संपवून घरात यायच्या आधी मला तुझी वस्तू तुझ्या ताब्यात देऊन दे. बांगड्या तुझ्या आईच्या आहेत, सोन्याच्या. तिच्या लेकीला लग्नात देण्यासाठी एवढंच शिल्लक उरलं होतं तिच्याकडे. तिला शब्द दिला होता म्हणून जपून ठेवल्या होत्या. ठरवलं होतं की वेळ पडली तर एक वेळ स्वतःला विकायचं, पण या बांगड्यांना हात नाही लावायचं. तुझ्या आईच्या ऋणातून मुक्त झालो मी आज बाळा. म्हणून ट्रंक उघडली होती. हे लग्न जरी मला पसंत नसलं ना तरी बाप म्हणून माझ्या कर्तव्याला चुकणार नाही मी बाळा. म्हणजे जे ऐकलं ते खरं आहे तर. हो आमची तर खात्रीच पटली. आणि त्याला तिला गिफ्ट द्यायचंय. हो हा पण कुणाला द्यायचंय असं काही सांगितलं नाहीये त्याने. ऑब्व्हियस नाही का ते? पण आपल्याला का नाही सांगत आहे तो? सांगेल, आपल्यालाही सगळं सांगेल. आपण त्याला डिवचायचं नाही. बरोबर आई. काय बरोबर? ही त्याला सांगायला निघाली होती. काय सांगायला निघाली होती? काय नाही, मी फक्त एवढंच सांगणार होते की ती सायली नावाची सायली, तुला आठवलं? तिचं नाव सायली. आई मी त्याला सांगणार होते ना की आम्हाला माहितीये, तेवढं तिने खालून पाय मारला. मग मी गप्प बसले. तिची आठवण म्हणजे ना पावसासारखी आहे, अगदी बिनभरवशाची. कधी आठवेल नेमच नाही. शरयू, मी सांगितलंय ना, आपण होऊन त्याला आपण काहीही विचारायचं नाही. तो सांगेल तेव्हा सांगेल. सॉरी आई, मी विसरले. आता ह्याच्या पुढे लक्षात, तुला लक्षात ठेव म्हणून तरी कसं सांगायचं? नाही नाही, पण मी आता लक्षात ठेवीन खरंच. हे बघा, मी आता ना अजिबात विसरणार नाही. आई पण ना श्री गिफ्ट घेणार आहे, हे पण कुणालाच नाही सांगायचं. नाही इंदुबाईंनी. नको, जा आता तुम्ही. आणि कुणाला काहीही सांगायचं नाही. गिफ्टचं काय करायचं ते मी बघते. हा नमस्कार, मी श्रीरंग गोखले बोलतोय. मला तुमच्या वेबसाईटवरनं तुमचा नंबर मिळाला. हा, मला एका मुलीला गिफ्ट द्यायचं आहे. या तर तुमच्या वेबसाईटवरती जी डिझाईन्स आहेत त्या व्यतिरिक्त आणखीन काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत का? नाही नाही, डायमंड मध्ये नाही. हा, गोल्ड मध्ये चालेल ना. अच्छा, मेड टू ऑर्डर मिळेल का? एक्सलंट एक्सलंट. हा, मी तुम्हाला कळवतो. हा, उद्या द्यायचं. या, थँक्स, बाय. आजी म्हटलं आपल्या नातवाला वेळ नाही, आपणच जाऊन हालहवाल विचारावी. अगं, गेल्या काही दिवसांपासून ना माझी खूप धावपळ झाली. ते दिसतंय आम्हाला, पण तू काही आम्हाला सांगत नाहीस. अगं, लपवण्यासाठी काही सांगत नाहीये असं नाहीये. सांगण्यासारखं काही नाहीच आहे मुळी. आणि काही असेलच ना तर मी सांगेन ना वेळ आली की. ऍक्च्युली एक खूप छान गोष्ट होता होता राहून गेली. त्यासाठी वेळ द्यावा लागतो.
आपोआप सगळं घडतं. बीज पेरल्यानंतर लगेच काही रोप उगवत नाही. ते रुजावं लागतं, उगवावं लागतं. म्हणून तर मी तुला काही विचारलं नाही. तू आपणहून सांगशील याची खात्री आहे मला. आजी तुला माहितीये, तू माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहेस आणि माझी सगळ्यात जवळची मैत्रीण सुद्धा. आता ही मैत्रीण किती दिवस पुरणार आहे तुला? अशीच कोणीतरी शोध बाबा. मला माहितीये एक नवीन मैत्रीण मिळाली आहे तुला. कोणीतरी मैत्रीण सापडली आहे हे नक्की. तिलाच गिफ्ट द्यायचंय ना? हो. तुला हे कसं कळलं? आपल्या घरात सिक्रेट कधी सिक्रेट असतं का? माहितीये मला. बर, हे घे. हे काय? तुला ते गिफ्ट द्यायचे ना, ते विकत आणायची गरज नाही. ह्या आपल्या घराण्यातल्या बांगड्या आहेत, दे तिला.